नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काव्य आता मानिनीकडे एक टक पाहत असते. मानिनी तिला म्हणते, अगं असं काय बघतेस, हे स्वप्न नाहीये. काव्य तिला म्हणते, स्वप्न तर वाटणारच ना काकू, तुम्हीच मला पार्थ पासून दूर केलं होतं. आता मानिनी तिला म्हणते, आणि मीच तुला त्याच्याकडे परत घेऊन जाते. काव्य मानिनीला विचारते, का तुमच्या मुलाला बरं वाटावं म्हणून करताय का हे सगळं? मानिनी आता रडतच म्हणते, नाही करणार का ग, कुठलीही आई हाच विचार करेल. फक्त मला हे मान्य आहे की माझ्या मुलाचा सुखाचा विचार करताना माझ्या मुलीला दुःख देण्याचा अधिकार मला नाहीये. आता काव्या मानिनीला शांत करते आणि म्हणते, काकू असा स्वतःला त्रास करून घेऊ नका. पण मला पार्थकडे घेऊन जाण्याच्या आधी एकदा विचार करा. कारण आता तुम्ही मला तुमच्या मुलाकडे घेऊन जाल आणि 2 दिवसांनी परत मला विचाराल की तू घेतेस माझ्या मुलाची काळजी, पण तुझ्या आयुष्यात दुसरा कोणी मुलगा नाहीये ना? पुरावे दे मला, सिद्ध कर. काव्याच्या डोळ्यात घळाघळा पाणी येत असतं. ती मानिनीला म्हणते, काकू पुरावे त्याच गोष्टींचे देता येतात जे आपल्या आयुष्यात असतं. पण जी गोष्ट माझ्या आयुष्यातच नाहीये त्याचा पुरावा कसा देऊ मी? मानिनीला सुद्धा आता खूप रडायला येतं. ती रडतच म्हणते, नाही ग, नाही काव्या, नात्यांना पुराव्याची गरज नसते. नात्यांना विश्वासाची गरज असते. हे मीच म्हणायचे आणि हे मीच विसरले. आणि रडतच म्हणते, माहित नाही, पण कदाचित मैत्रिणीचं ऐकून हलक्या कानाची झाले मी. खूप चुकीचं वागले ग मी, तुझ्यावर हात उचलला. आणि असं म्हणून रडतच काव्याला म्हणते, आय एम सॉरी, मनापासून सॉरी. आणि हे मी माझ्या मुलाच्या बायकोला म्हणत नाहीये, हे मी काव्या देशमुखलाच म्हणते. आता मानिनीचे हे शब्द ऐकून काव्याला खूप आनंद होतो. ती मानिनीकडे पाहतच राहते. मानिनी रडतच तिला पुन्हा पुन्हा सॉरी म्हणत असते आणि तिला म्हणते, मला पूर्णपणे मान्य आहे की माझंच चुकलंय. कदाचित तू जेव्हा आई होशील ना तेव्हा तुला माझं मन कळेल. आपल्या मुलाच्या सुखासाठी नकळत मी खूप जणांना दुखावलंय. आणि खरं सांगू का, मी तुमच्या खोली बाहेरून गेले ना की कायम तुम्ही दोघं ना असे हमरी तुमरीवर आलेले असायचे, विशेषतः तू. आता काव्या हसते. मानिनी म्हणते, अगं आणि असं काही बाई ऐकायला आलं ना की चुकीचे तुकडे जुळवतच मन. मग आता काव्या खूप छान मानिनीला समजावत म्हणते, पण काकू असे चुकीचे तुकडे जोडल्यावर नाती तुटतात ना, आणि आपल्या बाबतीत तसंच काहीसं झालंय ऑलमोस्ट. असं म्हणून ती मानिनीकडे पाहते. मानिनी पुन्हा रडत म्हणते, भानच राहिलं नाही ग मला, भानच राहिले नाही. मी अगदी चुकीचंच वागत गेले. मी खूप त्रास दिलाय तुला काव्या. तुला मी पार्थ पासून दूर केलं. पार्थच्या आयुष्यातून कायमची निघून जा असंही म्हणाले. मागी तोडी सुद्धा तुझ्यासाठी मारली. तुला ब्लेम केलं त्यासाठी. नाही ग, तू प्रेमाने त्याच्यासाठी फ्रूट सलाड घेऊन आली होतीस. ते बोलही मी तोडलं. खूप खूप चुकीची वागले मी, मला मान्य आहे. असं म्हणून मानिनी आता खूपच रडत असते. काव्याला सुद्धा खूप रडायला येत असतं. मानिनी म्हणते, मी रोज तुझ्या मनाचे तुकडे करत गेले, पण माझ्या या वागण्याची शिक्षा देव मला नक्कीच करेल. आता मानिनी काव्यासमोर हात जोडते आणि म्हणते, मी तुझ्या समोर हात जोडते, विनंती करते, तुझी आई समजून मला माफ करशील? प्लीज माफ कर मला. हे सगळं विसरू शकशील? आता काव्या मानिनीकडे फक्त एक टक पाहत राहते आणि मग मानिनीला म्हणते, विसरू तर शकणार नाहीच मी, कधीच हे मी विसरू शकत नाही. मानिनी पुन्हा हात जोडत तिला म्हणते, मला माफ कर, हवं तर तू मला शिक्षा दे. आता काव्या तिला म्हणते, शिक्षा? शिक्षा तर देणार आहेच मी. माझी आई नेहमीच म्हणते, कोणी माफीची साखर पेरली तर आपल्या मनातली कटुता गेलीच पाहिजे. आणि म्हणून तुम्ही उद्या सकाळी नाश्त्याला मला तुमच्या हातचा गोड गोड प्रसादासारखा शिरा खायला घालाल? आता मानिनी एकदम हसते आणि खूप मायेने काव्याच्या गालावर हात फिरवते. आता दोघी जणी एकमेकींना मिठी मारतात आणि मग काव्याला थँक्यू म्हणते आणि मग तिचे डोळे पुसत म्हणते, चल आता पार्थकडे जाऊया, त्याला सरप्राईज देऊया, त्याला खूप छान वाटेल. असं म्हणून काव्याची बॅग उचलते आणि स्वतःच तिचा हात धरून तिला आता पार्थकडे घेऊन चाललेली असते. तर इकडे खोलीमध्ये पार्थ काव्याचं काढलेल्या स्केच सोबत बोलत असतो आणि म्हणतो, तुम्ही नसताना मी तुमचं स्केच सुद्धा काढलं काव्या. तुम्ही इथे नसेपर्यंत मी आता या काव्या 2.0 बरोबर गप्पा मारेल. काय मस्त नाव आहे ना, काव्या 2.0. असं म्हणून त्या फोटोकडे बघून स्वतःच एकटाच हसत असतो. तर इकडे मानिनी काव्याचा हात धरून तिला घेऊन येत असते. आता पुन्हा पार्थ त्या फोटोला म्हणतो, काव्या तुम्ही परत या रूम मध्ये कधी येणार? आणि मग नेहमीप्रमाणे युनिव्हर्सला म्हणतो, युनिव्हर्स लवकर आम्हाला दोघांना या खोलीमध्ये एकत्र आण. पार्थ पुढे म्हणतो, जेव्हा 11-11च्या ठोक्याला तुझ्याकडे काही मागताना जेव्हा मी काव्याकडे पाहतो ना तेव्हा मला सगळं काही मिळाल्यासारखं वाटतं. स्केचवरून हात फिरवत म्हणतो, एका फिलिंगसाठी तरी आम्हाला दोघांना एकत्र आण ना यार. तितक्यात मानिनी दरवाजा उघडते. पार्थचं लक्ष दरवाजाकडे जातं तर समोर चक्क काव्या उभी असते. काव्याला पाहून पार्थ आणि काव्या लगेच दोघं एकमेकांच्या समोर येऊन उभे राहतात. आता दोघांनाही मनातून खूप आनंद झालेला असतो. दोघंही एकमेकांकडे पाहतच राहतात. मानिनी तर अगदी दोघांची दृष्टच काढते.
तर इकडे जीवाला सुद्धा नंदिनी सोबत घालवलेले क्षण आठवून खूप भारी वाटत असतं. तो सुद्धा नंदिनीच्या आठवणीमध्ये एकदम खुश झालेला असतो. तितक्यातच जीवाचा फोन वाजतो. फोनवरती भास्करचं नाव पाहिल्यावरती जीवाचा संतापच होतो. आता जीवा फोन उचलतो. भास्कर लगेच तिकडून म्हणतो, काय रे जीवा, उतरली का मस्ती तुझी? माझ्यावर हात उचलतोस काय? आता बघ, नाही तुला हात पसरवायला लावले ना मी. तर इकडून जीवा रागातच त्याला विचारतो, फोन कशाला केलास? स्वतःच्या नावाचा एकेरी उल्लेख ऐकून भास्कर लगेचच म्हणतो, केलास? अहो काका, ओ काका, हा फिवर उतरला वाटतं तुझा. भास्कर पुढे म्हणतो, एनिवे, मी फक्त तुला आठवण करून त्याला फोन केलाय. आजचा दिवस तर गेला, आता फक्त 6 दिवस राहिलेत. तेही असे जातील. आता जीवा लगेचच त्याला म्हणतो, जातील ना? 6 दिवसही जातील आणि तुझ्या हातनं ती जागाही जाईल. भास्कर अगदीच ऐटीत म्हणतो, अच्छा, ती जागा तू विकत घेणार आहेस का? पैसे कुठून आणणार तू? चोरी करणार की काय? जीवा चांगलं सडेतोड उत्तर भास्करला देतो. म्हणतो, चोरीची सवय ना तुला आहे अरे. म्हणून तर माझी आयडिया चोरलीस ना. आणि हिऱ्यांच्या चोरीची भीती ना जवाहिराला असते, हिऱ्याच्या खाणीला नाही. अशा 1000 आयडिया पैदा करू शकतो मी, कळलं ना? आणि ही आयडिया ना माझ्याकडनं तुला भीक आहे, चल. आत्ता मात्र भास्कर चांगलाच खवळतो आणि जोरात ओरडतो, ए भिकारी कोणाला म्हणतो रे तू? त्यावर जीवा तोऱ्यातच त्याला म्हणतो, तुला बोललो म्हाताऱ्या, तुला बोललो, कळलं का? अरे केस पांढरे झाले तुझे, अजून एक पैशाची अक्कल नाही तुला. भास्कर चांगलाच उचकतो आणि म्हणतो, ए बेअक्कल कोणाला म्हणतोस रे? एवढी अक्कल तुला असती ना तर तू ज्या पेपरवर सही केलीस ना त्यावर मी दुसरा पेपर चिकटवला ना, हे तुला कळलं असतं, बेअक्कल. जीवा एकदम शॉक मध्ये येतो आणि म्हणतो, काय म्हणजे तू फ्रॉड केला होतास? आता भास्कर तोऱ्यात म्हणतो, हो, मी असं फसवलंय तुला. पण तू बिनडोक, बेअक्कल. तुला सांगू का जीवा, तुला ना कोणी विकून खाईल रे. पुन्हा जीवा त्याला म्हणतो, मला कोणी विकून खाईल की मी भाव खाऊन जाईल, हे येणारे ना 6 दिवस ठरवतील, म्हाताऱ्या. आणि पटकन बोलतो, चिअर्स. आता भास्करला धक्काच बसतो, याला कसं कळलं की आपल्या हातात ग्लास आहे? जीवा सरळ फोन ठेवून देतो. आता भास्कर स्वतःशीच विचार करतो, अरे याला कसं कळलं की मी दारू पितोय ते? जीवा इकडे स्वतःशीच म्हणतो, तुझी आता दारू मीच उतरवणार. मला फसवलेस ना, आता मी तुझा डाव तुझ्यावरच उलटवेन. आत्ता माझा सगळा गिल्ट गेला. नाव जीवा इज ऑन. आता मी तुला दाखवतो तू कोणाशी पंगा घेतलायस. तर इकडे आता मानिनी पार्थ आणि काव्याचा हात एकमेकांच्या हातात देत म्हणते, आजपासून काव्या इथे इथल्याच खोलीमध्ये राहील. हे ऐकून तर पार्थला खूपच आनंद होतो. लगेच आनंदाने काव्याला विचारतो, तुम्ही या रूम मध्ये राहणार आहात? काव्या टिपिकल तिच्या मोडमध्ये येते आणि म्हणते, नाही हो, एका रूम मधून दुसऱ्या रूम मध्ये ट्रॉली बॅग फिरवायचा छंद आहे माझा. पार्थ आता तिला चिडवतच म्हणतो, मेरी बिल्ली मुझी को म्याव. काव्या लगेच म्हणते, बिल्ली म्हणालात? पार्थ म्हणतो, हा मग तुम्ही आता फिसकारलात ना, त्यावरूनच लक्षात आलं की तुम्ही आता या रूम मध्ये आलात. मग आता काव्या मानिनीला म्हणते, बघितलं, फिसकारल्याशिवाय तुमच्या लाडक्या मुलाला कळतच नाही, बिलीव्हच होत नाही की मी आता इथे आलीये. मानिनी सुद्धा म्हणते, हो. आता काव्या मानिनीला म्हणते, मानिनी काकू, याआधी सुद्धा मी अशीच एकदा या रूम मध्ये येऊन बसली होती इथे अभ्यासाला. तेव्हा सुद्धा यांचं हेच चालू होतं, मला भास होत आहेत की काय, मला भास होत आहेत की काय. आता पार्थ पुन्हा एकदा जुन्या आठवणींमध्ये जातो. जुन्या आठवणी आठवून पुन्हा पार्थच्या चेहऱ्यावर हसू येतं. आता तो मानिनीला म्हणतो, खरंय आई, तुझी सून आहे ना, सरकन रूम मधून निघून जाते आणि कासवाच्या गतीने पुन्हा परत येते. बरं, हे कासव परत येणारे नाही येणारे तेही सांगत नाही. आता मानिनीला खूप हसायला येतं. काव्या परत म्हणते, एक मिनिट, आता तुम्ही कासव म्हणालात मला? पार्थ काव्याची खोडी काढत म्हणतो, अरे सॉरी, तुम्ही मांजर आहात ना? काव्या चिडतेने म्हणते, आल्या आल्या फिसकारायला लावू नका मग. पुन्हा दोघांची गोड भांडणं सुरू होतात. आता मानिनी म्हणते, अरे हो हो, थांबा, मी आहे इथे अजून. मी गेल्यानंतर फिसकारा काय फिसकारायचे? पार्थ लगेच मानिनीच्या मागे लपतो आणि म्हणतो, नाही नाही, तू जाऊ नकोस, तू आहेस तोपर्यंत मी सेफ आहे, नाहीतर फार डेंजर आहे मांजर. मानिनी आता म्हणते, असं नाहीये पार्थ, खरं तर काव्या तुझ्यासोबत असली ना कीच तू सेफ आहेस. माझ्या सत्यवानाची सावित्री आहे काव्या. असंच एकमेकांना जपा, असाच एकमेकांवरती जीव लावा. इतक्यातच आता पार्थ मानिनीला विचारतो, काव्या इथे आल्यात, हा चमत्कार कसा काय झाला? मानिनी आता बिचारी काहीच बोलू शकत नाही, ती शांतच होते. काव्या लगेच म्हणते, मानिनी काकू ऐका ना, या देशमुखांना खूप प्रश्न पडतायत आज. मी एक काम करते, मी इथून जातेच, असं म्हणून ती बॅग उचलते. लगेच पार्थ तिची बॅग पकडतो आणि म्हणतो, ओ नाही नाही नाही, आणि बॅगच खेचून घेतो आणि म्हणतो, कुठे जाताय, थांबा. पार्थला अशी लगबगीने बॅग खेचताना पाहून मानिनी आणि काव्या दोघीही जोर जोरात हसायला लागतात. त्यावरती आता पार्थ म्हणतो, चला, तुमच्या दोघींमधलं द्वंद्व संपलं आणि सगळ्या गोष्टी आता सॉर्ट झाल्यात, हे पाहून बरं वाटलं. त्यावर मग मानिनी म्हणते, माझ्याच डोळ्यात धूळ गेली होती, पण आता मला स्वच्छ दिसते. असं म्हणून पुन्हा एकदा मायेने काव्याच्या गालावरून हात फिरवते. पण आता परत असं काही होणार नाही पार्थ. लगेच पार्थ आईला मिठी मारतो आणि म्हणतो, ओके आई. त्यावरती मानिनी म्हणते, अरे बायको समोर असं आईला मिठीत घेऊ नये, बायकोला जेलस वाटू शकतं.
काव्या जोरात हसते. आता मानिनी दोघांच्या गालावरनं हात फिरवते आणि म्हणते, चला आता मी येते. आणि मग जाता जाता मानिनी दरवाजा लावून घेते. आता दरवाजा लावल्यावरती पार्थ आणि काव्या दोघांना खरं तर आनंदही झालेला असतो, की आता दोघंही एकत्र राहणार आहेत. आणि दोघंही अवघडल्यासारखे सुद्धा होतात. ते एकमेकांकडे पाहतच राहतात. त्यांना आता काय बोलावं काही सुचत नसतं. काव्य आता तिची बॅग घेते आणि ती ठेवायला जात असताना तिचं लक्ष पार्थने तिच्या काढलेल्या स्केचकडे जातं. ते चित्र बघून तिला खूप छान वाटतं. ती चित्र उचलते आणि म्हणते, माझं चित्र कोणी काढलं? आता पार्थ काहीच न बोलता फक्त स्वतःकडे खुणवतो. काव्य पार्थला विचारते, तुम्ही काढलं माझं चित्र? पार्थ म्हणतो, भारतातल्या टॉप 30 आर्किटेक्ट पैकी आहे मी. एवढं तर जमणारच ना. आता काव्य हसते. पार्थ तिला विचारतो, कसं वाटलं? काव्या चित्राकडे पाहत म्हणते, सुंदर आहे. नाक डोळे एकदम सगळं परफेक्ट जमलंय की तुम्हाला? पार्थ पुन्हा खोडी काढत म्हणतो, नाही, फिसकारणं सुद्धा काढणार होतो, पण नखं चांगली. काव्य त्याला थांबवते आणि म्हणते, सिरियसली? आणि मग दोघंही हसायला लागतात. आता काव्या म्हणते, पण मानलं बाबा तुम्हाला, कम्मालीचे आर्टिस्ट आता देशमुख तुम्ही. पार्थ म्हणतो, थँक्यू. काव्य आता बरोबर पार्थची चोरी पकडते आणि म्हणते, मला एक सांगा, का काढलं तुम्ही हे चित्र? पार्थकडे आता काहीच उत्तर नसतं. तो म्हणतो, का काढलं म्हणजे वेळ जात नव्हता माझा. आणि मग हलकेच म्हणतो, आणि तुम्ही या रूम मध्ये नव्हतात. तर म्हटलं असं काहीतरी करावं की तुम्ही माझ्या समोर नसलात तरी समोर असाल. आणि मग काय, उचलली पेन्सिल आणि तुम्हाला आठवत गिरवलं हे चित्र. काव्य आता काहीच बोलत नाही. ती पार्थकडे आणि त्या चित्राकडे पाहत राहते. आता पार्थ पुढे म्हणतो, आता जेव्हा जेव्हा तुम्ही माझ्या समोर नसाल तेव्हा हे चित्र म्हणजे काव्य 2.0 असेल माझ्या समोर. आणि पटकन पार्थ बोलून जातो, काय मग आवडली का माझी काव्या? काव्या लगेच त्याची चोरी पकडते आणि म्हणते, तुमची? पार्थ लाजतो आणि म्हणतो, म्हणजे स्केच. काव्या पण आता ते स्केच हातात धरते आणि माझ्यापेक्षा तर गोडच आहे तुमची ही काव्या 2.0. काव्या बराच वेळ ते चित्र हातात धरून आता त्याच्याकडे बघून हसत असते आणि पार्थ मात्र काव्याकडे बघून खुश होत असतो. तर इकडे आता विक्रम नुकताच घरी आलेला असतो. तितक्यात मानिनी तिथे येते आणि त्याला म्हणते, अरे आलात तुम्ही? विक्रम म्हणतो, अरे वा, आलं का आमचं सरकार? कुठे गेलं होतं? मानिनी आता त्याला म्हणते, 2 पक्षांमध्ये युती घडवायला गेलो होतो. विक्रम हसतो आणि म्हणतो, अरे वा, झाली का मग युती? पण हल्ली ना आम्हाला आमच्या सरकारचा ना अंदाजच येत नाही, कधी पण एकदम चार्ज अप होतं. मानिनी वैतागते आणि म्हणते, माझं सोडा हो, तुम्ही आधी मला सांगा, तुम्हाला यायला उशीर का झाला? विक्रम म्हणतो, अगं हल्ली पार्थ ऑफिसमध्ये नसतो ना, त्यामुळे कामाचा जरा ताण येतोय. त्यावरती मानिनी त्याला म्हणते, अहो माझं पोर बरं होईपर्यंत थोडासा कामाचा ताण घ्याच तुम्ही. तितक्यातच विक्रम आता तिला म्हणतो, अगं मनू, तुला माहितीये का आज मला कोण भेटलं होतं? मानिनी विचारते, कोण? दामले मॅडम. आता मानिनी हातानेच विचारते, दामले मॅडम? विक्रम म्हणतो, हा, तुला पास करण्यासाठी ज्यांच्याकडे मी रोज ताजी ताजी फुलं घेऊन जायचो, आठवल्या का? मानिनी चिडते आणि म्हणते, पास होण्यासाठी म्हणजे मी काय फेल होणार होते का? आणि का होणार होते ते आठवलं का? विक्रम आता मानिनीची मस्करी करत म्हणतो, माझ्या प्रेमात अखंड बुडाली होतीस ना, म्हणून अभ्यासच करू शकली नाहीस तू. आता मानिनी वैतागते आणि म्हणते, नाही नाही नाही, काही बोलताय, असं काही झालं नव्हतं, काहीही आठवत नाहीये तुम्हाला. खरं जे कारण होतं ते सांगा बरं. विक्रम आता तिला म्हणतो, खरं कारण हेच होतं की. मानिनी त्यावरती म्हणते, काय? हे कारण अजिबात नव्हतं. ते कारण तुम्हाला जोपर्यंत आठवत नाही ना तोपर्यंत आज मी तुम्हाला जेवायलाच देणार नाही. लगेच त्यावरती विक्रम म्हणतो, अगं हेच कारण होतं. मानिनी म्हणते, नाही, खरं कारण होतं ना ते सांगा. दोघांची चांगली जुगलबंदी सुरू होते. तितक्यात नंदिनी तिकडे कपडे घेऊन येते आणि ती म्हणते, अरे तुमचं काय चाललंय? कशासाठी भांडताय तुम्ही एवढं? विक्रम म्हणतो, काही नाही ग, तुझी ना सासू झाली म्हातारी, 1 वर्ष फेल का झाली ना हेच तिला आठवत नाही. नंदिनी आश्चर्याने हसायलाच लागते. मानिनी भडकते आणि उशी उचलून विक्रमला मारतच म्हणते, तुम्ही काहीतरी सांगताय, असलं भलतं सलतं काहीतरी तिला सांगू नका. विक्रम आणखीनच खेचत म्हणतो, काही भलतं सलतं नव्हतं, तुला सांगतो नंदिनी, तुझी सासू आहे ना, माझ्या प्रेमात इतकी बुडाली होती ना तेव्हा. आता तो पुढे काही बोलणार त्याआधीच मानिनी त्याला उशीने मारायला सुरुवात करते आणि म्हणते, हे कारण नव्हतं, तुम्ही काहीही सांगू नका. नंदिनी मानिनीला शांत करत असते. मानिनी म्हणते, अगं नाही नंदिनी, तुला सांगते, यांना काही आठवत नाही, खरं कारण ना मी सांगते तुला. नंदिनी आपली दोघांच्या मध्ये इकडे तिकडे त्यांना शांत करत म्हणते, अहो 1 मिनिट शांत व्हा, मला एक सांगा, तुम्ही फेल कशा झालात? आता विक्रम आणि नंदिनी दोघंही हसायला लागतात. मानिनी म्हणते, अगं मी फेल झाले नव्हते. काय झालं होतं ना, मी होते फायनल इयरला आणि त्यावेळेला माझी आजी सिरियस होती आणि त्यासाठी आम्ही सगळे आमच्या आजोळी म्हणजे सांगलीला गेलो होतो. आणि बरं जाताना मी विक्रमला सांगून गेले होते की फायनल परीक्षेची तारीख कळली की मला लगेच सांगा.
त्यावरती विक्रम लगेच म्हणतो, हो तारीख कळवली होती तर. आता मानिनी म्हणते, हो तर कळवली होती ना, ज्युनियर कॉलेजच्या परीक्षेची तारीख कळवली होती. नंदिनी हे ऐकून जोर जोरात हसायला लागते. आता मानिनी म्हणते, अगं म्हणजे माझ्या दृष्टीने माझी जेव्हा परीक्षा होती तेव्हा मी गावी होते आणि परीक्षा देण्यासाठी जेव्हा मी आले तेव्हा ज्युनियर कॉलेजची परीक्षा चालू होती. अख्खं माझं वर्ष वाया घालवलं यांनी. आता मात्र विक्रम हसतच डोक्याला हात लावतो आणि म्हणतो, अच्छा अच्छा, अशी माती खाल्ली होती का मी? आता मानिनी म्हणते, मग आपण काय बघतोय, काय वाचतोय, काय बोलतोय याचं भानच नव्हतं यांना. विक्रम आता हसतच म्हणतो, अगं आजच्या सारखे तेव्हा मोबाईल नव्हते ना आणि मला हिच्याशी बोलता येईल म्हणून तारीख बघितल्या बघितल्या मी लगेच हिला फोन केला आणि चुकीची तारीख कळवली. आता नंदिनी हसतच विचारते, पण मग तेव्हा तुम्ही सॉलिड भडकला असाल ना आई? तेव्हा लगेच विक्रम म्हणतो, अगं भडकली, सॉलिड भडकली होती, महिनाभर बोलत नव्हती माझ्याशी. नंतर फायनल एक्झाम मीच द्यायला लावली, म्हणजे री एक्झाम घ्यायला लावली. कॉलेजचा जीएस होतो ना मी. त्यावेळेला आमच्या प्रिन्सिपल होत्या दामले मॅडम, त्यांच्याशी बोललो आणि मग हिचं वर्ष क्लिअर करून घेतलं. त्यावरती नंदिनी आता म्हणते, अरे वा, चला मग तेव्हा तरी माफ केलं का बाबांना? मानिनी हसतच म्हणते, हो हो माफ केलं मी, कारण नियत साफ होती ना त्यांची. त्यांनी काही मुद्दामून केलं नाही, त्यांच्या हातून चुकून घडलं होतं हे सगळं. मानिनी पुढे म्हणते, आणि शेवटी काय, विक्रम माझं काहीही नुकसान होऊन देणार नाहीत, काहीतरी मार्ग काढतील आणि जे माझं आहे ते मला मिळवूनच देतील, याची खात्री होतीच ना मला. आता नंदिनीला बरोबर तिच्या प्रश्नाचं उत्तर या दोघांच्या बोलण्यातून मिळालेलं असतं. ती सुद्धा सेम सिच्युएशन मध्ये असते. ती थोडीशी विचारातच पडते. तितक्यातच विक्रम आता म्हणतो, तशी खात्री असलीच पाहिजे आपल्या माणसांवर. आणि मानिनीला पाहून म्हणतो, जशी तुला माझ्याबद्दल आहे. मानिनी नंदिनीला म्हणते, जशी तुला जीवाबद्दल आहे. आता नंदिनी विचार करायला लागते. तर विक्रम मानिनीला विचारतो, बरं मग सरकार आता तरी जेवायला मिळेल का? मानिनी म्हणते, बरं चला, आता काय करणार, द्यावं तर लागेल. आणि मग दोघं गप्पा मारतच तिकडून जातात. पण आता या दोघांचं जे काही बोलणं झालेलं असतं त्यावरून नंदिनी चांगलीच विचारात पडते. तिला पुन्हा पुन्हा जीवा जे सांगत असतो ते सगळं आठवत असतं. आणि मग तिला मानिनीने बोललेले शब्द आठवतात, विक्रमने बोललेले शब्द सुद्धा आठवतात, की विक्रम काही माझं नुकसान होऊन देणार नाही, त्यांनी काही ना काहीतरी मार्ग याच्यातून काढलाच असता. आणि विक्रम जे बोलतो की आपल्या माणसाविषयी खात्री असलीच पाहिजे, त्या सगळ्याचा आता नंदिनी विचार करायला लागते. तर मित्रांनो, आजच्या भागात इतकंच. पुढील भागामध्ये आता रम्या काव्याला विचारते, काव्या तू पार्कच्या रूम मधनं कशी काय बाहेर आलीस? काव्या मुद्दामूनच तिला म्हणते, ब्रेकिंग न्यूज, आता मी पार्कच्या म्हणजे माझ्या बेडरूम मध्ये परत आली. हे ऐकल्यावरती घरातल्या बाकीच्यांचे चेहरे खुलतात, पण वसू आणि रम्याच्या चेहऱ्याचा पार रंगच उडून जातो. तर इकडे आता काव्या किचन मध्ये आलेली असते आणि ती फ्रीज मधून पाण्याची बॉटल काढत म्हणते, मला पार्कसाठी पाणी घेऊन जायला पाहिजे. तितक्यातच आता जीवा सुद्धा तिथे येतो. तो येऊन काव्याच्या समोर उभा राहतो. तर इकडे मानिनीला पुन्हा एकदा तिची मैत्रीण कॉल करते. मानिनी मैत्रिणीला सांगत असते, नाही नाही अगं आता त्यांच्यात काहीही सुरू नाहीये. तरी मात्र तिची मैत्रीण मानिनीचे कान भरवायला कमी करत नसते. ती म्हणते, अगं मानिनी, मला एक सांग, तिला हे सगळं करताना कोणीतरी पाहिलंय का? पुन्हा मानिनी विचारात पडते. तर इकडे काव्य आणि जीवा समोरासमोर उभे असताना अचानक कोणीतरी येतं म्हणून ते दोघंही आश्चर्याने समोर पाहत असतात. तर मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच मालिकांच्या अपडेट्स करता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.